लैंगिक अत्याचार त्याचप्रमाणे जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अटक झालेल्या भोंदू खरात याला आता पुन्हा एकदा 4 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। दरम्यान या सर्व संदर्भात युक्तिवादादरम्यान जे वकील आतमध्ये होते त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, LS मराठीमध्ये आपलं स्वागत। काय नेमकं युक्तिवादादरम्यान घडलं, काय सर्व संदर्भात युक्तिवाद करण्यात आला होता? असं आहे की सरकारी वकिलांचं म्हणणं आहे, न्यायालयाचं म्हणणं आहे की तो पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये सपोर्ट करत नाही आहे आणि माहिती पूर्ण देत नाही आहे आणि त्याच्याकडनं काही मोबाईलमधून डेटा पण रिकवर झाला आहे, त्याच्या संदर्भात पोलीस तपास करायचा आहे आणि म्हणून ती PC मागवण्यात आली होती आणि त्याच्या वकील म्हणतं की MCR करण्यात यावं। काही विशेष डेव्हलपमेंट दिसत नाही आहे, परंतु बरेचसे कारण की बरेच हेल्पलाईनवरून पण बऱ्याचशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत महिलांच्या। कोर्टाने ते पण कन्सिडर करून ते सगळं पुढे इन्व्हेस्टिगेशन अजून करण्यात यावं असं मागील युक्तिवादादरम्यान देखील खरातच्या वकिलाकडून जो आहे तो याला MCR करण्यात यावा, कुठल्याही प्रकारची जी आहे ती आता सत्यता या सर्व संदर्भात आढळत नाही आहे। अजून काही जी आहे ती माहिती अजून कुठल्याही प्रकारची नसल्याचं त्याच्याकडून सांगण्यात आलं होतं। आता आज देखील त्याच्याकडून MCR करावा अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली। नेमकं काय या संदर्भात काय माहिती आहे का, तो इन्व्हेस्टिगेशन करत म्हणजे इन्व्हेस्टिगेशनला सपोर्ट करत नसल्यामुळे त्याच्याकडं माहिती मिळत नाही, बरोबर। तो लपवण्याचा प्रयत्न करून त्याच्यामुळे तो शातीर आहे, तो माहिती लपवण्यामध्ये, आणि त्यामुळे पोलीस पुढे जाऊ शकत नाही। मिळते ते थोडी थोडी जी माहिती मिळते पण त्याच्यातनं बरंच काही बाहेर येतं आहे। जसं आज मोबाईल डेटा रिकवर केला, रिस्टोअर केला, क्लोनिंग पण त्यांना म्हणजे एक्झॅक्ट डेटा त्यांना भेटलेला आहे, बरोबर। त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन पण अजून बरंचसं इन्फॉर्मेशन भेटू शकतं। रिव्हॉल्वर आहे, ते रिव्हॉल्वरचं पण अजून बरंचसं तपास बाकी आहे। मागे देखील खरं तर जे सरकारी वकील आहेत अजय मिसर यांनी जे आहेत या सर्व संदर्भात जे आहे त्यांनी नरबळी घेतल्याचा जो खरं तर दावा जो आहे तो त्याच्यावर केलेला होता, असा आरोप थेट खरातवर करण्यात आला होता। त्या सर्व संदर्भात आज या ठिकाणी काही घडलं आहे का, काही समोर आलेलं आहेत का? त्याबद्दल काही नव्हतं आज, काही त्याच्याबद्दल काही बोलणं तिथे काही झालं नाही आज युक्तिवादामध्ये। आज फक्त एवढंच झालं की तो कोऑपरेट करत नाही इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि ती इन्फॉर्मेशन जी मोबाईलमधून जी मिळाली पोलिसांना त्याचं, आणि यांनी आता डिफेन्स लॉयर म्हणतात की ते फॉरेन्सिकला तपासले पाहिजे। व्हिडिओ जे आहेत ते फेक पण असू शकतात, AI जनरेटर त्याचं फॉरेन्सिक लॅबमध्ये FSLमध्ये जाऊन त्यांनी तपासलं पाहिजे, हे त्यांचं डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं। नक्कीच, धन्यवाद सर। खरं तर अशोक खरात हा जो आहे तो पोलिसांना जो आहे तो सपोर्ट करत नाही आहे, कुठल्याही पद्धतीची त्याच्याकडून जी आहे ती माहिती रिकवर होत नाही आहे। खरं तर मोबाईलचा डाटा जो आहे तो काहीसा पद्धतीने रिकवर करण्यात पोलिसांना SIT पथकाला जे आहे ते यश आलेलं आहे। मात्र अशोक खरात जो आहे तो पोलिसांना कुठल्याही प्रकारची या सर्व माहिती देण्यास मदत करत नाही असा खरं तर आरोप जो आहे तो त्याच्यावर करण्यात आलेला आहे आणि याच दरम्यान आता त्याला पुन्हा 1 तारखेपर्यंतची आहे ती पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।